मी विजय पाटील हिंदी में बोल हिंदी में देखते जनता है काम टीचर है आप बोलो ठीक है मराठी मी पंढरपूरला दर्शनासाठी गेलो होतो आणि त्या ठिकाणी मला एक फोन आला. दर्शनासाठी लाईनमध्ये उभा असताना 5 मिनिटांमध्ये आपल्याला माहिती असेल की फोन जमा करावा लागतो. तर त्या 5 मिनिटांमध्ये माझं एका व्यक्तीशी बोलणं झालं, अजित सुर्वे नावाच्या. त्यानं फक्त एकच सांगितलं की त्यांच्या आईला गँग्रीन झालेलं होतं. फक्त एवढं सांगितलं की मला तुम्ही आईच्या पायाचे फोटो पाठवा. त्यांनी 5 मिनिटांमध्ये मला फोटो पाठवले. थोड्या वेळात मी माझा मोबाईल बंद केला, परंतु माझ्या लक्षात राहिलं नाही की त्यांना परत फोन करायचा आहे किंवा त्यांचाही मला फोन आला नाही. मी घरी आल्यानंतर ते फोटो ज्यावेळी बघितले त्यावेळी माझ्या लक्षात आलं की त्यांच्या आईच्या पायांची बोटं सुजलेली होती. घरी आल्यानंतर मी परत फोन केला त्यांना आणि त्यांना सजेस्ट केलं की आईला बहुतेक व्हेरिकोज व्हेनचा प्रॉब्लेम आहे आणि शुगर असेल तर कुठलाही डॉक्टर त्याला वाचवू शकणार नाही, त्यामुळे तुम्ही आमच्या संस्थेचे प्रोडक्ट खा. पण त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांनी फोन तरी केला पण त्यांना धाडस झालं नाही. परत त्यावेळेला मी तो नंबर तारखे वाईज लिहून ठेवलेला होता, माझ्या मोबाईलवर नोट डाऊन करून ठेवलेला होता. 2 महिन्यानंतर बरोबर मला फोन आला. त्यावेळेला मी त्यांना विचारलं, अजित सुर्वे बोलताय का? तर म्हणजे हो, तुम्हाला कसं माहित? ज्या दिवशी तुमचा मला फोन आलेला होता त्याच दिवशी तुमचा नंबर मी नोट डाऊन करून ठेवलेला आहे. तारीख वाईज त्यांना सांगितलं. आता म्हणून आईचा पाय कसा आहे? तर ते म्हणले सर आईचा पाय काढायला सांगितलंय. मी म्हटलं तुम्हाला त्यावेळी सांगितलेलं होतं कुठल्याही डॉक्टरला वाचवू शकणार नाही. आणि काय झालं, आता तशी ट्रीटमेंट करणं योग्य नाही. फक्त मी त्यांना सांगितलं की आईचे पायाचे एक्सरे काढलेत का, कारण हाडाला जखम झालाय का नाही बघायचं होतं. त्यासाठी मी त्यांना फोटो मागून घेतले, रिपोर्ट घेतले. आमच्या सिनियरने मी ते फोटो दाखवले, रिपोर्ट दाखवले आणि त्यांनी सांगितलं की उपचाराला सुरुवात करा. त्यावेळेला त्यांना मी एवढं सांगितलं की ही ट्रीटमेंट तुम्हाला 8,000च्या आसपास पडेल. परंतु प्रॉब्लेम हा होता की ती व्यक्ती अडचणीत होती. त्यांच्या बहिणीनं मुंबईवरून मला पैसे 8,000 रुपये पाठवले. मी प्रोडक्ट पाठवले आणि 1 महिन्यानंतर परत मी त्यांना फोन करायचा प्रयत्न केला. ती व्यक्ती काही फोन उचलतच नव्हती. म्हणजे मला नेमकं त्या व्यक्तीबद्दल विचारत होते की पाय कसा आहे, आपली ट्रीटमेंट योग्य पद्धतीने चालू आहे की नाही. त्यांनी अजिबात काही बाबतीमध्ये रिस्पॉन्स दिला नाही. शेवटी ज्या व्यक्तीनं मला पैसे पाठवलेले होते 1.5 महिना झाला होता, सर मी गुगल पे फोन पे वरती गेल्यानंतर त्यांचा नंबर काढला आणि त्यांना फोन केला. तर त्यांनी फोन माझा उचलल्यानंतर पहिल्यांदा सांगितले की धन्यवाद सर, आभारी आहोत, माझ्या आईचा पाय 90% बरा झाला. परंतु या पायासाठी त्यांनी मुंबईमध्ये ट्रीटमेंट केलेली होती. त्या ट्रीटमेंटसाठी 2.25 लाख रुपये खर्च केले होते आणि 2.25 लाख रुपये खर्च करून सुद्धा डॉक्टरांनी शेवटी सांगितले की पाय काढायलाच पाहिजे. परंतु आपल्या समाज सोशल फाउंडेशनच्या काय होतं आपण त्याला आशीर्वादानं त्या 65 वर्षाच्या आजीबाईंचा पाय आपण वाचवू शकलो. आणि मला अभिमान आहे की मी अशा काही संस्थेचे काम करतोय. मी शिक्षक असून माझ्या जीवनाचं सार्थक होतंय याचाही मला अभिमान वाटतो. थँक्यू सर. धन्यवाद सर.